एकनाथ शिंदे यांच्या बंडाने दोन गोष्टी सिद्ध केल्या. एकतर सरकारचे प्रमुख म्हणून प्रशासनावरती जी काही कमांड पाहिजे आहे, पकड पाहिजे आहे, किंवा आपण नेतृत्व त्याचं सगळं करताना ते नेतृत्व गुण दाखवण्याची जी धमक असते ती आपल्यामध्ये नाही. आपण त्या नेतृत्वालाच पात्र नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलं. कारण की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आमदार निघून जात आहेत, अक्षरशः मंत्री राज्य सोडून जात आहेत, आणि एक मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला ह्याची खबर सुद्धा असू नये. म्हणजे खरं तर राज्यातल्या सगळ्या बारीक सारीक घडामोडीच्या संदर्भामध्ये गृह खात्याकडून, त्या सगळ्या गुप्तचर खात्याकडून तुम्हाला एक ब्रीफिंग नियमितपणे येत असतं. प्रत्येक मुख्यमंत्री ही काळजी घेत असतो की आपल्या राज्यातल्या प्रमुख घडामोडींची, त्याच्यातल्या बारकाव्यांची आपल्याला माहिती असावी. उद्धव ठाकरेंना हे कळू पण नाही. ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की ते एक राज्याचं नेतृत्व करण्यासाठी, प्रशासनाच्या पातळीवरती प्रमुखपदी बसण्यासाठी ते अपात्र आहे. यापूर्वी पण अशा 2.5 वर्षामध्ये घटना घडल्या, विशेषतः बदल्यांच्या बाबतीमध्ये, की त्यांना हे बारकावेच माहिती नाही. कोण बदली करतंय, त्याच्यानंतर ती वापस कशी येते, कुठल्या मंत्र्याच्या ताब्यामध्ये ते आहे, किंवा एखाद्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे त्याच्या विभागात काय काम चालतं आहे, ह्याची कुठलीही त्याच्या बारकाव्याच्या बाबतीतली माहिती उद्धव ठाकरेंना असल्याचं सिद्ध झालेलं नाही. किंवा तुम्ही त्यांची या काळातली, म्हणजे ते मुख्यमंत्री पदावर असल्यापासून ते आत्ता काल वर्षा बंगला सोडेपर्यंतची भाषणं बघा, कुठेही आकडेवारी दिलेली आहे सुस्पष्ट अशी, मुद्देसूद पातळीवरती प्रशासन कसं चालतं आणि त्याच्या बाबतीतलं काही ते बोलले असतं काहीही नाही. भावनिक काहीतरी बोलायचं, टोमणे मारायचे, शाब्दिक सगळं खेळ करत बसायचा, हे एक प्रशासनाचा प्रमुख असण्याचं लक्षण नाहीये. म्हणून आम्ही पहिला तो मुद्दा सांगतो आहोत की बाबा, एक तुम्ही प्रशासनाचे प्रमुख आहात, राज्याचे मुख्य असा शब्द येतो, सगळ्या मंत्र्यांमधला मुख्य असा, त्याच्यात तुम्ही ते नेतृत्व करण्यासाठी अपात्र आहात हे सिद्ध केलेलं आहे. आणि दुसरा तो जास्त गंभीर मुद्दा आहे की शिवसेनेचे तुम्ही पक्षप्रमुख आहात. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीतच सूत्र उद्धवरावांकडे सोपवलेली होती, त्याच्यामुळे राज कसे नाराज झाले, बाकीचा सगळे मुद्दा आहे तो. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचा पक्ष संघटनेमध्ये काहीही संपर्क नव्हता. सर्वसामान्य शिवसैनिकांशी तुमची काय नाळ जोडलेली आहे, तुम्ही बोलता आहात की तुम्ही फिरून महाराष्ट्र पालथा घालून नीट बघितलेलं आहे, हे काहीच घडलेलं नाहीये. बाळासाहेबांच्या हयातीमध्येच पक्षावरती, जसं घरामध्ये एखादा ज्येष्ठ माणूस असतो जो प्रत्यक्ष हळूहळू तो बाजूला होतो आणि त्याचा मुलगा तो कारभार सांभाळतो, तर त्याच्या कृतीमधून हे दिसतं की त्यानं सक्षमपणे ते उचललेलं आहे. म्हणजे तो ज्येष्ठ माणूस हयातीतच त्याच्या डोळ्यासमोर आपल्या मुलाने कारभार सक्षमपणे उचललेला आहे ते पाहतो आणि समोरच्यांना कळतं. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी जेव्हा ह्यांच्यावरती जबाबदारी सोपवली, तेव्हापासून उद्धव साहेबांनी कधीही असं सिद्ध केलेलं नाही की मी एक सक्षम वारस आहे. हे बाळासाहेबांचं पुत्रप्रेम होतं, आणि बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांना श्रद्धांजली म्हणूनच असेल कदाचित 2014ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती, तरीही लोकांनी त्यांना 63 आमदार निवडून दिले, याचा उल्लेख त्यांनी स्वतः भाषणात केला आहे. ते यांच्या नेतृत्वाची कमाल नाही, ती आता असं म्हणावं लागतं की तेव्हा सगळेच असं म्हणत होते की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची कमाल आहे की 2 नंबरचा पक्ष त्यांनी आपल्या शिवसेनेला करून दाखवलं. आता असं लक्षात येतंय की ही त्यांची कमाल नाही, ही बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली आहे. आणि ते जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी बाळासाहेबांना दिलेली ती श्रद्धांजली आहे. मग त्यांनी ते मतदार खेचून आणले आणि त्या मतदारांनी तुम्हाला या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं. दुसरा जो मुद्दा आहे आता समोर, त्या निमित्ताने येत आहे की एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे बंड नाहीये. ते असं म्हणतात की माझी शिवसेना खरी आहे, मीच बाळासाहेबांचा वारस आहे. मी 2 महाराष्ट्राच्या बाहेरच्या राजकीय घटनांचा आवर्जून उल्लेख करून देतो. एक तामिळनाडूमधली घटना आहे, एम.जी. रामचंद्रन यांचा AIADMK हा पक्ष, त्यांचे पत्नी एस जानकी आणि बाकीचे सगळ्यांनी त्यांच्या जवळचे जी एक टोळ भैरव होते त्यांनी गोळा केला होता. आणि खरं तर पक्षाची एका अर्थाने पुढचं नेतृत्व हे जयललिता ह्या होत्या, पण जयललिता ह्या बाहेरच्या कशा आहेत म्हणून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला गेला. पण जयललिता यांनी आपलाच पक्ष हा खरा AIADMK आहे, आपणच खऱ्या MGRच्या वारस आहेत, त्यांच्या पत्नी किंवा बाकीचे कोणी वारस असू शकत नाही, हे कृतीतून सिद्ध केलं. हे तामिळनाडूमधलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आंध्र प्रदेशमधलं आहे की NT रामाराव यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पक्षावरती कोणाची कमांड पाहिजे. मग त्यांच्या नातेवाईकांनी ज्या पद्धतीनं त्याच्यावरती कब्जा करायचा प्रयत्न केला होता, पण एन चंद्राबाबू नायडू हे तेव्हा त्यांचे जे जावाई होते त्यांनी हे सिद्ध केलं की मीच खरा वारस आहे. आणि नंतर काही काळ मग ते NDA मध्ये गेले, NDAतून बाहेर पडले, मग ते काय झालं. पण तरीही आज त्यांचा पक्ष आंध्र प्रदेशमध्ये विरोधी पक्षाची त्याची परिस्थिती आहे, विरोधी पक्ष नेता त्यांचा आहे.
हे दोन्ही उदाहरण असं सांगतात की तुमचे बायोलॉजिकल जे वारस आहेत तेच तुमचे वैचारिक पक्षाचे वारस असतील असं नाही. असं बऱ्याच ठिकाणी सिद्ध झालेलं आहे की तुम्ही ज्याला म्हणता आहात की तुमचा वारस आहे, कारण की तो तुमचा मुलगा असतो, डीएनए त्याचा जरी असला तरी त्याच्यामध्ये पक्ष सांभाळण्याचा डीएनए असेल असं नाही. आता चित्र असं दिसतं आहे की शिवसेनेवरती, म्हणजे हे तर छोटी गोष्ट झाली शिवसेनेच्या दृष्टीनं, मुख्यमंत्रीपद आहे नाही, मंत्रीपद किती येत नाही, किती आमदार कुठे गेले, ते प्रत्यक्ष शिवसेनाच कोणाची. एकनाथ शिंदे यांनी जो दावा केलेला आहे की मी बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे चालवतो आहे, आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत आहेत, बाळासाहेबांची शिवसेना ही आम्हाला हवी आहे, आणि ह्याचं कसलंही उत्तर आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंना देता आलेलं नाही. ज्या त्यांचे प्रवक्ते सुद्धा सगळे ततपप आता सध्या करायला लागलेत समर्थन करत असताना, कारण की ज्या तडजोडी, म्हणजे संभाजीनगर हे नाव, याचा आम्ही मागे उल्लेख केला होता, हे नामांतर करणं असो, अयोध्येचा प्रश्न असो, कितीतरी मुद्द्यांवरती, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती विशेषतः ज्या पद्धतीच्या कोलांटउड्या सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी मारलेल्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न आता त्यांचेच मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते विचारत आहेत. त्यांना असं अपेक्षित होतं की आपण भावनिक आवाहन केल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरचे शिवसैनिक त्याला प्रतिसाद देतील. काल 5-5:30 वाजता ते लाईव्ह आल्याच्या नंतर बोलले, आणि त्याच्यावरती कसलीही मोठी महत्वाची प्रतिक्रिया अख्ख्या राज्यात उमटली नाही. शिवसैनिकांकडून आणलेले काही 5, 25, 50, 100 एक जे भाडोत्री शिवसैनिक होते त्यांनी रडापड केली टीव्हीच्या कॅमेऱ्याच्या समोर, चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर. हे जर सोडलं तर शिवसेना पक्ष म्हणून महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटायला पाहिजे होती तशी उमटली नाही. आणि विधिमंडळ शिवसेना पक्ष जो आहे त्याचे प्रमुख एकनाथ शिंदेच आहेत. 1967ला जसं काँग्रेसमध्ये फूट पडली होती इंडिकेट आणि सिंडिकेट, त्याचं कारण असं होतं की इंदिरा गांधी ह्या प्रत्यक्ष पार्लमेंट पार्टीच्या लीडर होत्या, पंतप्रधान होत्या, त्यांच्या हातामध्ये सगळा पक्ष होता, खासदार म्हणून निवडून आलेला पक्ष, संघटनाही दुसऱ्यांच्या हातामध्ये होती, म्हणून सिंडिकेट आणि इंडिकेट. तर इंदिरा गांधींनी अख्खाच्या अख्खा पक्ष आपल्या पाठीमागे नेला आणि नंतरच्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध करून दाखवलं की मीच खरी काँग्रेस आहे, आणि बाकीचे सिंडिकेटवाले कुठल्या पांगल्या गेले. आता उलट झालेलं आहे, प्रत्यक्ष म्हणजे इंदिरा गांधीपेक्षा नेमकी उलटी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंकडे आहे, पण बाकी सगळे मंत्री आणि आमदार हे एकनाथ शिंदेकडे निघून गेलेले आहेत. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे की तुम्ही पक्षप्रमुख म्हणून, संघटना म्हणून आणि एक पद म्हणून घेऊन बसा, पण बाकी सगळीच्या सगळे शिवसैनिक म्हणा, आमदार म्हणा, मंत्री म्हणा, हे जवळपास एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे. याचं अजून एक दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा काही फारसा पर्याय नसतो चाचपणी करून पाहण्यासाठी, म्हणून लोक काही काळापुरतं ऐकू शकतात, पण जेव्हा केव्हा पर्याय सापडतो. कोरोनाच्या कालखंडामध्ये असं होऊन बसलं होतं की जवळपास सगळं ठप्प झालं होतं आणि वेगळा कुठला निर्णय, डिसिजन घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं. अशा काळामध्ये ही जी सर्कस होती महाविकास आघाडी, जी शरद पवारांची मजबुरी होती कुठल्या परिस्थितीमध्ये सत्ता पाहिजे कारण की पक्ष टिकणार नाही, काँग्रेसची मजबुरी होती की 5 वर्षापासून ते उपाशी तडफडत होते सत्तेच्या शिवाय, आणि केंद्रातली सत्ता पण निघून गेली होती, पुढेही काही केंद्रामध्ये यायची शक्यता नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा ह्याच्या बाबतीत बाहेर बोलताना किती बोलो किंवा किती त्यांच्यासाठी निदर्शनं करो, प्रत्यक्षात हे नेतृत्व आता कुचकामी आहे हे काँग्रेसवाल्यांना नीटच माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे जी काही सत्ता हाताशी भेटलेली आहे ती घट्ट पकडून ठेवणे ही त्यांची पण मजबुरी होती. अशा पद्धतीनं मजबुरी का नाम महात्मा गांधी, तसं मजबुरी का नाम उद्धव ठाकरे म्हणून त्यांचं ते मुख्यमंत्री पद एक विशिष्ट काळापुरतं टिकून होतं. जेव्हा केव्हा संधी भेटली ह्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, त्यावेळी ह्या सगळ्यांनी, म्हणजे हे खरं तर वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे आणि आम्ही त्याचा राजकीय फायदा घेणार आहे. हे सगळं दिसत असतानाही त्याच्यावरची एक पक्षप्रमुख म्हणून काहीतरी उपाययोजना करणे, राज्यसभेमध्ये तुमचा उमेदवार हारल्याच्या नंतर किमान पक्ष संघटनेची तरी काळजी घेणे, हे काहीही उद्धव ठाकरे करू शकलेले नाहीत, आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि त्यांनी आता वर्षा निवासस्थान, अधिकृत निवासस्थान जे आहे मुख्यमंत्र्यांचं, ते पण सोडलेलं आहे, प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही, तो परत खिशातच त्यांच्या मागं असतो तसा. त्याच्यावरची उसंत वाणी. उद्धवाच्या हाती न पक्ष ना सत्ता, हुकुमाचा पत्ता निसटला. वर्षा सोडून या गाठली मातोश्री, जाहली इतिश्री नाटकाची. काका कृपेने जो सुरू झाला खेळ, आता आली वेळ निरोपाची. फेसबुकवर इमोशन ड्रामा, आला नाही कामा जरा सुद्धा. बाळासाहेबांचा वारसा हा असा, लेचा पेचा कसा कच खाऊ. दिला राजीनामा
राहिला खिशात अडके घशात सत्ता काटा. कांत कुणाच्या आहे हातचे बाहुले, कांत कुणाच्या आहे हातचे बाहुले, आले तसे गेले कळा नाही, आले तसे गेले कळा नाही. शरद पवार म्हणले म्हणून मी खुर्चीवर बसलो, हे वाक्य काय? आणि आता समोरासमोर येऊन मला सांगितलं शिवसैनिकांनी तर मी राजीनामा देईल. म्हणजे हे इतकं जे पोरकटपणा चालू आहे, हे एक पक्षप्रमुख म्हणून पण शोभत नाही आणि एका सरकारचे प्रमुख म्हणून पण शोभत नाही. दोन्ही पातळीवरती गांभीर्याचा अभाव आहे, निर्णय क्षमता आपल्याकडे नाही आणि आपला कनेक्ट सर्वसामान्य शिवसैनिकाशी नाही आणि जनतेशी पण नाही. हेच याच्या सगळ्यातून दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे ही शिवसेनेची अवस्था झालेली आहे. केवळ संख्याबळ पाठीशी असं नाही, उद्या जर एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे प्रमुख म्हणून समोर आले आणि त्यांनी शिवसेना पुढे तगवली, मोठी केली, तर कोणाला आश्चर्य वाटायला नको. इथेच थांबूयात. धन्यवाद.